नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। राज उद्धव एकत्र येणार या चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू असताना एसनशी म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे यांची अवस्था संजय राऊत यांनी एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला। त्याची काही अंशी प्रचिती देखील आली, कारण जेव्हा पत्रकाराने एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला तेव्हा ते भडकलेले आपल्याला बघायला मिळाले। सर, आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो कामाचं बोला यार। एकत्र येणं फार कठीण नाही या राज ठाकरेंच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंनीही राज ठाकरेंना टाळी देण्याचे संकेत दिले। महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ वाद बाजूला ठेवण्याची माझी तयारी आहे, पण चोरांना कळत नकळत पाठिंबा द्यायचा नाही किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही हे आधी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं। त्यानंतर या चर्चांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आणि राज उद्धव यांनी एकत्र येऊ नये असं ज्यांना ज्यांना वाटत होतं त्यांच्या बुडाखाली खरंच आग लागली अशी परिस्थिती बघायला मिळाली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी महाराष्ट्रात नवं समीकरण पाहायला मिळणार का याची चर्चा सुरू होती। सत्ताधारी आणि विरोधकांकडून याबाबत प्रतिक्रिया येत होत्या, पण राज ठाकरे सध्या गेलेत विदेश दौऱ्यावर आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरेही विदेश दौऱ्यावर जाणार आहेत। बातम्या अशा आहे की उद्धव ठाकरे कुटुंबासोबत विदेशात सुट्टीवर जाणार आहेत। 4 मे पर्यंत उद्धव ठाकरे विदेशातच राहणार आहेत आणि त्यामुळे मे 2025च्या पहिल्या आठवड्यापर्यंत तर युतीच्या चर्चा होणार नाहीत अशी चिन्ह दिसत होती। दुसरीकडे राज ठाकरेही सध्या विदेशातच आहेत। राज ठाकरे 29 एप्रिल रोजी महाराष्ट्रात परतणार आहेत, तर उद्धव ठाकरे 4 मे रोजी महाराष्ट्रात येणार आहेत आणि म्हणजेच 5 ते 6 दिवस विदेशात एकत्र चर्चा राज आणि उद्धव यांची होऊ शकते। त्यामुळे विदेशातच मनसे आणि शिवसेना युतीची चर्चा होते का यावर आता चर्चा रंगू लागली आहे। त्यामुळे काहींच्या मते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीची बोलणी ही विदेशातच होणार। काही अंशी तसं घडू देखील शकतं, शक्यता नाकारता येणार नाही, कारण महाराष्ट्रात भेटीगाठी घेतल्या चर्चा केली तर टांग टाकणारे बरेच मध्ये येतील। उगाच त्यातून होणारी मनसे शिवसेना युती, होणारं 2 भावांचं मनोमिलन आणखी बिघडू शकतं आणि त्यामुळे विदेशातच हे होईल अशी शक्यता नाकारता येत नाही। आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपण एवढे मोठे मोठे बदल बघितलेले आहेत, त्यामुळे राज उद्धव एकत्र आले तर नवल वाटायला नको। आणि विदेशात युतीची चर्चा करून दोघे भाऊ एकाच विमानाने भारतात आले तरीही आश्चर्य वाटायला नको, कारण इकडे मुंबईत तसे बॅनर देखील लागलेत बरं का। दादरमधील शिवसेना भवनासमोर झळकवण्यात आलेल्या बॅनरवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकमेकांना मिठी मारताना फोटो छापण्यात आलाय। या बॅनरच्या वरील भागामध्ये अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या असं आवाहन करण्यात आलंय। तसंच या बॅनरवर राज आणि उद्धव ठाकरेंच्या गळाभेटीचा एक फोटो छापण्यात आला असून ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची 5 कारणं या बॅनरवर मांडण्यात आलेली आहे। पहिलं कारण म्हणजे मुंबईत मराठी माणूस अनाथ होत आहे, त्याला घर खरेदीत आरक्षण मिळण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं। मराठी अस्मिता टिकवण्यासाठी व मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं। मराठी माणसांच्या व तुमच्या राजकीय अस्तित्वासाठी ठाकरे बंधूंनो एकत्र या। शिवरायांचा महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी ठाकरे बंधूंनो एकत्र या। बटेंगे तो कटेंगे हे न विसरता ठाकरे बंधूंनो एकत्र या असं आवाहन करण्यात आलेलं आहे। बॅनरच्या तळाशी मराठी माणूस आशेने बघतो आहे, ठाकरे बंधूंनो एकत्र या, एकत्र या, एकत्र या असं देखील लिहिलेलं आहे। तर राज ठाकरेंनी विदेशातून मनसे सैनिकांना असा देखील आदेश दिलाय की अतिसंवेदनशील विषयावर कोणत्याही प्रतिक्रिया देऊ नका, कमेंट्स करू नका, युतीवर सध्या बोलणं टाळा। त्यामुळं ठाकरे बंधू युतीची बोलणी विदेशात करतात की देशात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। दोन्हीही नेत्यांमध्ये युतीची खरंच चर्चा होणार की हा फक्त राजकीय जुमला होता हे देखील थोड्याच दिवसात स्पष्ट होणार आहे। तुम्हाला काय वाटतं यावर? दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं का आणि शिवसेना मनसे युती होईल का? महाराष्ट्रात एक नवं समीकरण बघायला मिळेल का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।